महिलांची सुरक्षा ही राहिलीच पाहिजे तर महिलांना 1500 रुपये देऊन दुबळं करू नका असं वक्तव्य आमदार यशोमती ठाकूर यांनी केलंय। काही महिलांच्या सन्मानार्थ तुम्ही आज दहीहंडीचं आयोजन केलं होतं। मोठ्या प्रमाणात सिने कलाकार जे आहेत ते आज आले होते। काय संदेश नेमका द्यायचा आहे? सुरक्षता राहिली पाहिजे। तुम्ही बघा ना, सुरक्षता राहिली पाहिजे महिलांची हा एक अट्टहास आहे। त्यांना फक्त 1500 रुपयेवर देऊन दुबळं करू नका बाबांनो। या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये किती महिला आपल्या गायब झालेल्या आहेत, कितींवर अत्याचार होत आहेत आणि त्याचं काय होत आहे? सरकार, होम मिनिस्ट्री सगळ्या गोष्टी दाबत आहे। नागपूरची केस दाबली की नाही दाबली अशा असंख्य केसेस या ठिकाणी दाबल्या जात आहेत। आणि आम्ही आज जी दहीहंडी केली ती महिलांच्या सन्मानाखातर, महिलांच्या सुरक्षितेसाठी त्यांना ती अर्पण होती। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांनी आम्ही चालतोय आणि या ठिकाणी तुम्ही बघितलंय बाकी सगळं मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग होता। तुम्ही मोठ्या प्रमाणात ही दहीहंडी सक्सेस केलेली आहे। कसं नेमकं तुम्ही या दहीहंडीकडे पाहता? नाही, आम्ही बघतो, पण आमचे विरोधक काय बघतायत हे पण तुम्ही बघितलं पाहिजे। मी सांगते तुम्हाला काय झालं। एक फोन मला आला आणि त्या फोनमध्ये 3 लोकांना 50-50 हजार रुपये देण्यात आले होते आणि ते 50,000 रुपये त्यांना दारू पिऊन या ठिकाणी या दहीहंडीमध्ये चुकीच्या गोष्टी करा म्हणजे काहीतरी अनैतिक घडेल अशा काही गोष्टी कानावर आल्या। त्या आम्ही SP-ना सांगितल्या आणि त्याची निगराणी झाली, त्याची काळजी SP-नी घेतली। पण आम्ही पण एवढ्या वर्षात राजकारण करतोय, आम्ही कधी ह्या गोष्टी केल्या नाही। कधी आम्ही विरोधक जरी असला तरी आम्ही त्याला चुकीच्या नजरेनं बघितलं नाही। इलेक्शनच्या समोर सगळ्या गोष्टी चुकीच्या करण्याचा प्रयत्न हे लोक करतायत, पण जे चुकीचं करतायत त्यांच्याच पथ्य ते लागतं आहे असं मी आवर्जून म्हणेल। शांततेचा संदेश आहे आणि त्या ठिकाणी महिलांचा सुरक्षितेचा संदेश आहे। या सुरक्षितेच्या संदेशमध्ये कोणीतरी मुद्दामून काड्या घालायचा प्रयत्न करत होते असं मी नक्कीच तुम्हाला सांगेन। महिलांना आणि पुरुषांना पण शपथ दिलेली आहे, काय त्यामागचा उद्देश नाही बघा, मी आणि माझी मुलगी आता गाडीतून येत होतो तर ती मला म्हटली की मम्मा, जसं UAE-मध्ये किंवा दुबई या देशामध्ये जसे कायदे आहेत की महिलांना छेडखानी केली किंवा काहीतरी चुकीचं घडलं तर त्यांना फाशीची शिक्षा आहे, मग आपल्या देशामध्ये का नाही? आपण फक्त बोलतो आहे। म्हणजे माझी मुलगी आज कॉलेजमध्ये शिकते, तिच्या या भावना आहेत तर त्या आपण व्यक्त केला पाहिजे। जबाबदारी सगळ्यांची आहे, सगळ्यांनी त्याची जबाबदारी घेतली पाहिजे। पुरुषांची जास्त आहे, महिलांची पण आहे आणि प्रत्येकानं जर जबाबदारी घेतली तर आपल्या देशातल्या महिला सुरक्षित राहतील असा एक अट्टहास आहे। थँक्यू। बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले तर सध्या गणपती उत्सव साजरा केला जातोय। बारामती शहरातील अखिल भारतीय तांदूळवाडी वेस या गणपती मंडळाने अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला असून हे बॅनर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत। तर गेल्या अनेक दिवसांपासून बारामतीतील कार्यकर्त्यांची इच्छा आहे की अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत, तर याआधी देखील अनेक वेळा अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे फ्लेक्स लागले होते।
म्हणतो आपण एक लोकप्रतिनिधी आहात आणि समाजाच्या मताधिक्य असणाऱ्या मतदारसंघातून आपण निवडून येत आहे. परंतु बापू, आत्तापर्यंत आपल्या विधानसभेमध्ये कधीच तुम्ही धनगर आरक्षणाचा प्रश्न मांडला नाही. आणि 2 मिनिट थांबा ना, बोलू दे, राहू दे ना, ते काय अर्धा तास थांबले, जरा थांबल ना, काय याला काय गडबड आहे, काय तर थांबा ना. गेल्या अनेक दिवसापासून साहेब मोदी साहेबांनी देखील शब्द दिला होता, देवेंद्र फडणवीस साहेबांनी बारामतीमध्ये देखील शब्द दिला होता, परंतु अद्याप तो धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही. तर आमची आपल्याकडनं अपेक्षा, आपला मतदारसंघ जो दक्षिण सोलापूर आहे तो धनगर बहुल आहे, तर त्या मतदारसंघाचा आपण प्रतिनिधित्व करता ह्याच ठिकाणी मराठा आरक्षणाविषयी तुमची भूमिका तुम्ही स्पष्ट केली होती. मराठा आंदोलक या ठिकाणी आले होते, त्यावेळी तुम्ही म्हणलं होतं की बाबा मराठा समाजाला आरक्षण नाही मिळालं तर राजीनामा देऊ, परंतु धनगर आरक्षणाविषयी तुम्ही धनगराचा धसुद्धा काढला नाही. आणि गेल्या 8 दिवसापासून तिथं उपोषण पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या पावननगरीमध्ये तिथं चालू आहे, तरी देखील आपण भेट देणं कर्तव्य, स्थानिक लोकप्रतिनिधी आहात, अनेक लोक तिथं भेट देतात, परंतु तुम्ही त्यांना भेट देऊन मुख्यमंत्र्यांचा वेळ घेऊन आपण हा प्रश्न सोडणार आहात का नाही साहेब? आमची विनंती आहे की बा तुम्ही त्याबद्दल स्पष्ट बोलावं की बाबा धनगर आरक्षणाला तुमचा पाठिंबा का विरोध आहे. कारण महत्त्वाची गोष्ट काय की तुमच्याकडनं अपेक्षा आहेत, कारण आम्ही तुम्हाला मतदान देतो, आम्ही तुम्हाला निवडून आणतो, म्हणजे आमचं कर्तव्य की आमचे प्रश्न तुम्ही सोडवायत, आमची मागणी आहे. तर त्यानिमित्तानं आपल्याकडे एक आपण आत्ताच आम्ही विजयकुमार देशमुख असतील किंवा इतर काही आमदार असतील, टप्प्याटप्प्यानं पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन करणार आहेत. त्यांच्या घरासमोर जे झोपेले सोंग घेतात त्यांच्या घरासमोर आम्ही आंदोलन केलेलं ढोल बजाव, यानंतर तीव्र आंदोलन छेडलं जाईल, त्याचा परिणाम आपण ते आंदोलन होऊ नये. बोला. नमस्कार, जय मल्हार. मी शेखर बंगाळे, समाजाचे कार्यकर्ता, संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष. आज 2 दिवसापूर्वी आम्ही पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व लोकप्रतिनिधी, खासदार असतील, आमदार असतील, यांनी पंढरपूरमध्ये गेल्या 8 दिवसापासून जे उपोषणकर्ते अन्न त्याग करून त्या ठिकाणी उपोषणकर्ते बसलेले, त्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. त्यांना ह्या लोकप्रतिनिधी जे आमच्या जीवावर, आमच्या धनगर समाजाच्या मतावर ज्यांनी आमदारकी भोगली, त्या आमदारांच्या, खासदारांच्या घरासमोर आम्ही ढोल बजाव, खऱ्या अर्थानं हे कुंभकर्णाची झोप घेतलेले लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आम्ही आंदोलन केलेलं आहे. त्यांना झोपेतून जागा करण्यासाठी आम्ही ढोल वाजवून, आमचा जो पारंपरिक ढोल आहे त्यांचा आवाजानं जागा व्हावं आणि आमच्या प्रश्नाकडे कुठेतरी लक्ष द्यावं, यासाठी आम्ही आज माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्या घरासमोर आम्ही आंदोलन केलेलं आहे. आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये निर्णायक मतं असताना सुद्धा आज 2 दिवसापूर्वी सांगून सुद्धा या ठिकाणी बापूंना आमचं निवेदन घेण्यासाठी वेळ नाही, याचा सर्वप्रथम आम्ही जाहीर निषेध करतो. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीनं खासदार केला, ज्या सरकारनं आम्हाला फसवलं, त्या सरकारला आम्ही सत्तेपासून वंचित ठेवलं, अशाच पद्धतीनं महाराष्ट्रातून या सरकारनं जर आम्हाला दिलेलं आश्वासन जर पाळलं नाही, येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील धनगर समाज यांची जागा दाखवल, अशी आशा व्यक्त करतो.